आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातल्या एम-पी-एल आणि डब्ल्यू-एम-पी-एल बद्दल. खरंच मॅच पाहण्यासारख्या आहेत का? स्टेडियमवर जायला पाहिजे का? या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. स्टेडियममधल्या चांगल्या गोष्टी, ज्या गोष्टीमध्ये सुधारण्याची गरज आहे, अशा गोष्टी सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम जी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि डब्ल्यू-एम-पी-एल म्हणजे वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे. ही संकल्पना रोहित पवार यांची आहे. रोहित पवार, एपेक्स बॉडी मेंबर, MC या सर्वांची ही संकल्पना आहे. ही संकल्पना खरं तर खूपच भारी आहे. महाराष्ट्रातील खेळाडूंना एका नवं व्यासपीठ ही स्पर्धा मिळवून देते. ग्लोबल, नॅशनल, इंटरनॅशनल लेवलला ही स्पर्धा बघितली जाते. रोहित पवार जेव्हापासून MCAचे प्रेसिडेंट झालेत, अध्यक्ष झालेत, तेव्हापासून MCAची गाडी खरंच सुसाट चाललेली आहे. खेळाडूंना मार्गदर्शन असेल, रोहित पवारांची इन्व्हॉल्वमेंट दिसते. सतत ते काही ना काहीतरी करत असतात क्रिकेटसाठी. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी कुठली स्क्रिप्ट वापरली नाही, काही नाही. जस्ट माझा ऑनेस्ट ओपिनियन आहे. जे मी स्टेडियमवर गेलो होतो, ज्या गोष्टी मी अनुभवल्या, त्या गोष्टी तुम्हाला सांगतोय. काही चुकीच्या असतील, काही बरोबर असतील. फरक नाही पडत काही. मी चुकीचा असू शकतो, बाकीचे बरोबर असू शकतात किंवा मी बरोबर असू शकतो. हे माझं ऑनेस्ट ओपिनियन आहे. त्यात कुठली पार्शिलिटी नाही आहे. कुठल्या स्टेडियमची ज्या वाह करतोय किंवा खेळाडूंना वाईट म्हणतोय असं काहीच नाही आहे. त्यामुळे हा ऑनेस्ट ओपिनियन आहे. सो तुम्ही तुमच्या पद्धतीने याला घेऊ शकता. महाराष्ट्रात 3 क्रिकेट संघटना आहेत. पण सध्याच्या घडीला मुंबई क्रिकेट असोसिएशन सर्वात मोठं आहे. त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन येतं. त्यानंतर विदर्भ क्रिकेट असोसिएशन येतं. पण विदर्भाची कामगिरी ही जबरदस्त होत आहे. मागच्या वर्षीची रणजी सामने असतील, डोमेस्टिक क्रिकेट असेल, त्यांचा दबदबा चांगला आहे. पण त्यात महाराष्ट्र थोडा कमी पडतोय. त्यानंतर रोहित पवारांनी जी पावलं उचलली आहेत ती खरंच योग्य पावलं आहेत. पण अजून रिझल्ट त्याचे दिसलेले नाही आहेत. रिझल्ट दिसले नाहीत इन द सेन्स की रिझल्ट हळूहळू दिसतील, पण अजून तरी रिझल्ट दिसलेले नाहीत. आशा आहे भविष्यात याचे रिझल्ट दिसतील. तर MPL आणि WMPL, MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग, या लीगमध्ये सर्व महाराष्ट्राच्या खेळाडूंना एक खरंच मोठं व्यासपीठ मिळालेलं आहे आणि खेळाडू चांगली कामगिरी करत आहे. स्टेडियम चांगलं आहे, एन्व्हायरमेंट चांगलं आहे, स्पॉन्सर आलेले आहेत, रोहित पवारांची इन्व्हॉल्वमेंट आहे मोठी. त्यामुळं सगळं काही सुरळीत चालू आहे. मोठे मोठे खेळाडू आहेत आपल्याकडे. ऋतुराज गायकवाड, अनफॉर्च्युनेटली ऋतुराज गायकवाड यावर्षी खेळत नाही आहे, पण स्टेडियमवर मॅच बघण्यासारखे आहेत. इंटरनॅशनल लेवलचे सामने आपल्याला फ्रीमध्ये दिसत आहेत. त्यामुळं स्टेडियमवर नक्की जा. WMPL वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग ही संकल्पना सुद्धा एक मास्टर स्ट्रोक होऊ शकते, कारण महाराष्ट्र हाच ते राज्य आहे ज्याने भारतीय संघाला सर्वात जास्त महिला क्रिकेटपटू दिलेले आहेत. त्यातल्या त्यात पुणे हे त्याचं एपिसेंटर आहे. त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी इंटरनॅशनल स्टेडियमवर वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग आयोजित करणं हा एक खूपच मोठा मास्टर स्ट्रोक आहे. भविष्यात मुलांपेक्षा जास्त मला या लीगद्वारे मुली जास्त दिसतील, कारण मुलांचं तर भरपूर लीग सुरू झालेलं आहे. पण WMPL सुरू करणं खरंच एक खूप मोठा डिसिजन होता, जो रोहित पवारांनी जबरदस्त पद्धतीने यशस्वी करून दाखवलेला आहे. मागच्या वर्षीच खरं तर ही लीग सुरू होणार होती, पण स्मृतीचे, किरणची अनुपस्थिती, नॅशनल ड्युटीज याची त्याच्यामुळे होती. त्यामुळे या लीगला उशीर झाला. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्याने वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगची सुरुवात केलेली आहे. तर वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्येही जबरदस्त सामने होत आहेत. आजूबाजूचा परिसर एकदम जबरदस्त आहे. जर तुमचा प्रश्न असेल की MPL आणि WMPLच्या मॅचेस पाहायला जाव्यात का, तर नक्की 100% कुठलाही विचार न करता पाऊस बघून नक्की मॅच बघायला जावा. कारण MPL आणि WMPL ह्या मॅच इंटरनॅशनल मॅच ज्या पद्धतीने होतात त्या पद्धतीने आयोजित केले जातात ते. आणि ज्यांनी इंटरनॅशनल क्रिकेट पाहिलं नाही त्यांना फ्रीमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटची मजा देत आहे MCA साठी हॅट्स ऑफ आहे की एवढी मोठी लीग लोकांना फ्री दाखवणं खरंच खूप अवघड असतं. पण MCA, रोहितदादा पवार आणि त्यांची कमिटी जबरदस्त कामगिरी करत आहे. त्यामुळं हरकत नाही. तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर नक्की नक्की बघायला जावा. आणि काय सुधारण्याची गरज आहे MPL आणि WMPL मध्ये? सुधारण्याची गरज म्हणजे MPL म्हणजे महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि MPL मध्ये सर्वात मोठी गोष्ट जी मागच्या 2 वर्षापासून गाजतीये ती म्हणजे मराठी कॉमेंट्री. माहिती आहे की MPLला आपण एका नॅशनल लेवलला येतोय, इंटरनॅशनल लेवलला नेतोय. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही मराठीला डावललं पाहिजे. मराठी कॉमेंट्री पाहिजेच आणि मराठी कॉमेंट्री नाही हा सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे या लीगचा, की महाराष्ट्रात असूनही मराठी नाही. रोहितदादा पवार आणि त्यांची कमिटी यावर मागच्या 2 वर्षापासून विचार करत आहेत मराठी कॉमेंट्रीचा, पण अजूनही काही यशस्वी पाऊल उठलेले दिसत नाहीये. त्यामुळे मराठी कॉमेंट्री हा नक्कीच ड्रॉबॅक आहे. महाराष्ट्राची लीग असून मराठी नाही.
आणखी एक सुधारण्यासारखी गोष्ट म्हणजे मी जेव्हा प्रेक्षकांना वगैरे भेटतो तेव्हा ते मला सांगतात की स्टेडियमला छत नाही आहे. जर पाऊस पडला तर आणि नेमकं पावसाच्या मोसमातच बऱ्यापैकी MPLचे सामने तोच आपल्याला विंडो मिळतो. त्यामुळं ह्या कारणासाठी MCला किंवा रोहित पवारांना जबाबदार धरता येणार नाही. हाच विंडो मिळतो आपल्याला MPL आयोजित करण्यासाठी आणि त्यात प्रेक्षकांचे असं म्हणणं आहे की पावसाळ्यात छताची जरी व्यवस्था असती तर बरं झालं असतं. पण होईल भविष्यात ते. त्यात काय कोणाला जबाबदार धरू शकत नाही आपण. पण प्रेक्षकांचं हेच म्हणणं आहे की पाऊस जर पडला तर आम्हाला जागा नाही थांबायला. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमराठी कामगार. महाराष्ट्राची लीग आहे. महाराष्ट्रात लीग आहे. पुण्यात लीग आहे. कामगार मराठी नाही. त्यामुळं या गोष्टीकडं रोहितदादा पवार आणि बाकीचे कमिटी मेंबर नक्कीच लक्ष देतील अशी आशा आहे. बाकी स्टेडियमवर जबरदस्त एन्व्हायरमेंट आहे. माहोल जबरदस्त असतो. आजूबाजूला हिरवागार परिसर आहे. त्यामुळे स्टेडियमवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एकदम जबरदस्त अनुभव मिळेल. त्यामुळं स्टेडियमवर जाण्याचा प्रश्न येतच नाही. स्टेडियमवर जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की जावा. जबरदस्त अरेंजमेंट केलेलं आहे. बाकी सर्व गोष्टीमध्ये MCAसाठी मी 90% देईल की MCAने जबरदस्त कामगिरी केली आहे. आणि रोहितदादांच्या अंडर तर MCA खरंच खूप जबरदस्त कामगिरी करत आहे. आणि अजून एक गोष्ट राहिली जी बोलायची होती ती म्हणजे MPL सुरू होऊन 2 वर्ष झालेत. असा कुठला मोठा खेळाडू तयार नाही झाला MPLमुळे की जो IPLमध्ये किंवा इंटरनॅशनलमध्ये आलाय किंवा इंडियासाठी खेळतोय. या गोष्टीला वेळ लागेल, पण अजूनही तो मोठा खेळाडू आपल्याला दिसत नाही. अर्शिन कुलकर्णी नावाचा खेळाडू आलाय, तो गाजलाय MPLमुळे. पण पुढं त्याला लखनौ सुपर जायंट्सने घेतलं सुद्धा. पण संधी न मिळाल्यासारख्या पहिल्या सामन्यात 0 आउट झाला तो. त्यामुळे अपेक्षा आहे की MPLचे 8-10 खेळाडू तरी प्रत्येक IPLमध्ये खेळतील. त्यापैकी 2-4 खेळाडू तरी जबरदस्त कामगिरी करतील. ही गोष्ट एक थोडी विचार करण्यासारखी आहे की MPLकडनं टॅलेंट पुढं का जात नाहीये. सुरुवात आहे, हळूहळू होईल. पण तरी देखील हा एक पॉईंट आहे जो विचार करण्यासारखा आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली ती म्हणजे स्मृती मंदानाबद्दल. स्मृतीला भेटलो, बोललो मी. स्मृतीचा खरंच या WMPLसाठी खूप महत्त्वाचा रोल आहे. स्मृती आयकॉन प्लेयर आहे. स्मृतीसारखे खेळाडू जेव्हा आपल्या WMPLमध्ये आपल्या गरीब घरातील पोरी, महाराष्ट्रातील खेळाडू जे उदयोन्मुख आहेत त्यांच्यासोबत खेळते ना, तो एक मोठा कॉन्फिडन्स देऊन जाते त्यांना. त्यामुळे स्मृतीची ही कमिटमेंट स्मृतीच्या तुलनेत ही लीग छोटी आहे. पण स्मृती या खेळण्यास तिने संमती दर्शवली. खरंच स्मृतीला मानलं पाहिजे. कारण एवढे मोठे खेळाडू एवढ्या मोठ्या लेव्हलला पोहोचल्यानंतर छोट्या लीगमध्ये खेळणं प्रेफर करत नाहीत. पण स्मृतीने महाराष्ट्रातील मुलींसाठी स्मृतीचं या लीगमध्ये स्मृती असेल, किरण असेल, किरणबद्दलही बोलतो मी, किरणही असेल, आणखी भरपूर खेळाडू असेल, या सर्वांची खूप महत्त्वाची कामगिरी आहे. स्मृतीला मानलं पाहिजे. स्मृतीची खरंच खूप मोलाची भूमिका आहे WMPLमध्ये. शेवटचं म्हणजे तुम्ही मॅच पाहायला जाऊ शकता 100%. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जबरदस्त सामने होत आहेत. मित्रांनो, हेच खेळाडू आहे जे पुढं जाऊन IPL आणि महाराष्ट्राकडनं किंवा पुढे जाऊन भारताकडनंही खेळणार आहेत. हेच खेळाडू आहेत, ते पुढील क्रिकेटचे दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे यांना अर्ली स्टेजमध्ये पाहणं हे खरंच तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी एक रोमांचक अनुभव असणार आहे. त्यामुळे जर खेळाडूंना बघण्याची संधी मिळाली तुम्हाला, त्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळाली तुम्हाला, इंटरॅक्ट करण्याची संधी मिळाली तुम्हाला, तर नक्की करा. MPL आणि WMPL पाहायला नक्की जावा.